श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। सगळ्यांना शुभ सकाळ। हा पिवळा रंग होता, याला बाजारात साडापुडी म्हणतात आणि दिवाळीची वेळेस आणली होती, कारण की सणासुदीच्या वेळेस कोणाकडे जर शेण आणायला जायचं ते बरं नाही वाटत। आमची तर गाया नाही आहेत, त्याच्यामुळं मग शेजाऱ्याकडे पण जायचं तर सणाला मग नको म्हटलं। मग 2-4 आणल्या होत्या, त्याच्यातली एक पुडी उरली होती। म्हटलं मग आता ही इकडं तिकडं जाईन संपून, त्याच्यामुळे आता याचा सडा टाकते मी। पहिले आमच्या इथं गावरान गाया होत्या, पण आता काही कालांतराने आम्ही गाया विकलेल्या आहेत, त्याच्यामुळे शेण नाही भेटत। आणि संक्रांतीच्या वेळेस मी ब्लाऊज शिवला होता माझाच हा, पण याचा गळा डीप झाला होता, त्याच्यामुळे मग म्हटलं आता याला थोडासा पॅच लावावा। मग टेलरने म्हटलं की कापाकापी करणे, कुठं चिठ्ठ्या जोडणे हे काम तर आम्हाला परफेक्टच येतं। तर ही साडीतलंच मी एक पट्टी काढलेली आहे आणि त्याच पट्टीने डिझाईन करणार आहे। गिरायकांचे ब्लाऊज शिवून देतात नाकी नऊ येतील, मग घरचं जे स्वतःचं ब्लाऊज शिवायचं त्यावेळेस कटाळा पण येतो। साधा सोपा आपला गोल गळा शिवला की काम पण होऊन जातं, पण म्हटलं आता ह्या वेळेस साडी चांगली आहे तर डिझाईनचाच ब्लाऊज शिवायचा आहे मला। आणि घाई तो पण मोठा झाला, मग 2 इंचाची पट्टी काढली मी साडीतली आणि त्याच साडीतल्या पट्टीने आता डिझाईन करणार आहे। एक असं पण होतं की गिरायकांचं ब्लाऊज शिवून द्यायचं म्हटलं की तिथे ताजा पैसा येतो आणि घरचं शिवायचं का तिथं पैसे नाही भेटत, त्याच्यामुळे कटाळा पण येतो। माझ्या सासूबाई तर जास्तच आरडतात की तू माझे ब्लाऊज नाही शिवीत, पण ज्यावेळेस त्यांना जायचं असं कुठं तर घाईमध्ये अर्ध्या 1 तासात लगेच ब्लाऊज शिवून देते, त्याच्यामुळे मग त्यांचा पण राग शांत होतो। टायमाला जर भेटलं तर मग काय नाही वाटत। माझ्या वडिलांचं एकच सांगणं होतं की तुला कला कोणतीही येते, तू चांगली शिक की ज्या त्या कलेने उपाशी राहणार नाही। आणि सासऱ्यांनी शिलाई मशीन घेऊन दिली, 3 महिने क्लास केला, पण असं वाटायचं की गिरायकांचे ब्लाऊज घेतले की त्यांना जर फिटिंगमध्ये नाही बसले तर मग ओरडत्यान, आणि मग त्या भीतीने मी जास्त करून बाहेरचे ब्लाऊज घेतच नव्हते, घरगुतीच ब्लाऊज शिवायचे। सणावाराच्या चांगल्या साड्या जर असल्या की ते पण बाहेरून शिवून घ्यायचे। असं करत 7-8 वर्षे मी घरचेच ब्लाऊज शिवले, गिरायकांचे काही ब्लाऊजच शिवले नाही। पण एकीचं शिवलं, दोघींचं शिवलं, त्यांना चांगले बसायला लागले फिटिंगमध्ये। मग असं शिवत आता मी मशीन क्लास पण घेते आणि आता एवढा जरी कॉन्फिडन्स आलाय की जरी चुकलं तर आपण दुरुस्त पण करू देऊ शकतो। जास्त पण काय ब्लाऊज नाही शिवत, 2 किंवा 3, 2च्या वर तर काय ब्लाऊजच नाही शिवत। बसून कंबर जातं, म्हातारपणाला काही पोरं म्हणणार नाहीत की तुम्ही लय काम केलंय आमच्यासाठी आणि आता तुम्ही आराम करा आणि तुमचे कमरं दुखत आहेत। आताचा कलयुग आहे, आत्ताच जर असं चाललंय तर आपल्या मुलांच्या वेळेस काय होणार आहे काय नाही हे काही माहीत नाही आहे। त्याच्या वावरात 1-2 दिवस काम नसलं की मग ब्लाऊज पण शिवते। हा काय फुल टाईम नाही आहे माझा बिझनेस, पण कधीमधी शिवते, त्यामुळे मग जास्त काय ब्लाऊज नाही घेत। 2 जरी ब्लाऊज शिवले तर माझी रोजंदारी निघते, घर खर्चापुरता पण पैसे होते। आता हे 2 इंचाची पट्टी काढली होती, दोन्हीकून 2-2 इंचाची लावली, तर घालून बघणार आहे। परफेक्ट जर आला तर ठेवला, नाहीतर मग परत 2 इंचाची पट्टी काढायची, परत जॉईंट द्यायचा। संपला का माझ्या? आधी जर घरी पतंग केला असता तर एवढे पतंग फाटले कस काय असते? शेपटीत गेली हे काय शेपटीत गेली। पतंग तर मुलंच उडवतात, पण ही बाई बारकी मुलगी आहे, तिला माझ्यासारखंच पतंग उडवायला आवडतो, त्याच्यामुळे मग 2-3 पतंग तिने विकत आणलेले फाडलेत आणि आता आम्ही काही आणून नाही दिले, त्याच्यामुळे तिने घरीच तयार केलेत आणि तेच पतंग उडवते आणि ते पण चांगले उडतात आहेत विकत आणल्यासारखे। माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।